हा भगवान श्रीकृष्ण गोपाल कृष्ण अगदी अल्प वयामध्ये जन्म झाल्याबरोबर अनेक देवतांनी अनेक देवांनी देवाचं त्या कृष्णाचं दर्शन घेतलं. भगवान शिव आले, नारद ऋषी आले, सर्वांनी त्या ठिकाणी दर्शन घेतले. भगवान शिव सुद्धा दर्शनाकरता आले. ज्या वेळेला देवाला कळायला लागलं गोपगड्यांची सवंगड्यांची संपूर्ण सेना तयार केली, गवळणींची सेना तयार केली आणि देवाने सुरुवात केली. सुरुवात पहिली कोणती केली? या वेदातील श्रुती ज्या गोपिकांच्या खोड्या करायला सुरुवात केली. खोड्याच्या निमित्ताने त्यांच्याशी संपर्क साधायचा. वेदातील श्रुती रूपामध्ये पुष्कळ वर्णन केलं परंतु जाणू शकले नाही. म्हणून त्यांच्याशी संपर्क साधण्याकरता त्यांच्या खोड्या करायच्या. अनेक लोक शंका करतात. देवाने दह्याच्या चोऱ्या केल्या, दुधाच्या चोऱ्या केल्या, लोण्याच्या चोऱ्या केल्या, गवळणींचं दही भात सगळं लुटलं का हो? नंद राजाचा मुलगा गोकुळच्या गवळणींची गवळ्यांची लोणी दही दूध तूप कशाला चोरी हो? ज्याला घरीच भरपूर आहे तो कशाला चोरी नाही. अनेक प्रमाणात चित्त चोरीली नंदराच्या नंदने तुका म्हणे येणे गवळ. आणि इकडे गवळणीत चार जणी मिळून यशोदा मातेला कारण सांगायला येतात. येणे माझे का वाढ उघड वैताग दिलाय आम्हाला. येणे माझे कवाड उघडले, येणे शिंके हो तोडिले, दया दुधाचे बक्षिले. काय सांगावा पाहती गवळणी तवती Thank you.
कुलूप लावलेलं, पण याने कुलपावरही दगड घातला. किती मोठा बरं, दिवसा चोरी नाही, बारीक आहे का, दिवसा चोरी येणे माझे कवाड उघडे. आता हे मोठं कवाड, मोठा दरवाजा सांगतो, गद्यामध्ये सांगतो, कुलूप मायेचे मोडिले, शिंके अविद्येचे तोडिले, बाई तुझी आ कृष्णे. माया रूपी कुलपावर दगड घातला, पण कोणत्या वाड्याचं कुलूप उघडलंय, कोणत्या वाड्याला मायेचं कुलूप आहे, लक्षात घ्या. बारीक आहे का, हा पंचाचा वाडा आहे. हा पंचाचा वाडा, पृथ्वी आप तेज वायू पंचतत्वाचं शरीर. माया रूपी कुलपावर भगवंताने दगड घातला, आतमध्ये प्रवेश केला. शिंक्यावर मडक होत, त्या मडक्यामध्ये काय होत, शिळी वस्तू होती त्याच्यामध्ये. संचित हे लोणी, संचित होते, लोणी होतं बरं का, पण ते लोणी म्हणजे काय महाराज वर्णन करतात ना. संचित हे लोणी, लोणी खाल्लं नाही देवानी. ज्ञानी मंडळी ऐका, देवानी लोणी खात नाही, कारण तुम्ही आम्ही केलेली जी चांगली वाईट कर्म आहेत त्याचा जो साठा तयार होतो त्याला संचित म्हणतात. आणि ज्या वेळेला सुख दुःखाच्या रूपाने आपल्याला भोगायला येतं त्यावेळेला संचिताचं थोडं थोडं प्रारब्धामध्ये रूपांतर होतं. बेट हे लोणी, लोणी खाल्लं नाही देवानी, लक्षात. संचित हे लोणी याची केली दुळधाणी, संकल्प विकल्प दुधाणी, तीही फोडिली या कृष्णे, आवरी आवरी आपला हरी. आता खाल्लं काय, ज्या मडक्यामध्ये दही होत दही भगवंताने खाल्लं बरं का. हे शिळ म्हटलेले नाथबाबांच्या प्रमाणात, प्रारब्ध हे शिळे दही माझे खादले गे बाई. सगळ्यांना चाली लावित नाही, आता वेळ खरा. प्रारब्ध हे शिळे दही माझे खातले गे बाई, क्रियमान दूध साई, आवरी आवरी आपुला हरी.